वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. चिंतना करता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आपल्या वडिलोपार्जित आलेली जी पांडुरंगाची चरण सेवा आहे त्या संदर्भात देवाशी भांडण करतात. विठ्ठल 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 विठ्ठला 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 कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडा परिचय तो असा. अकारण कारण करुणा वरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानबिंब ज्ञानोबाराय वैराग्य तपतीर्थ जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या कृपा आशीर्वादानं आज आपण ज्यांच्या गोड जेवणाच्या निमित्तानं एकत्र जमलेलो आहेत ते कैलासवासी पांडुरंग नामदेवराव सानप यांच्या गोड जेवणाच्या निमित्तानं या कीर्तनाचं आयोजन नियोजन ज्यांनी केलेलं आहे ते सानप परिवारातील दगडू नामदेव सानप असतील, दत्तराव पांडुरंग सानप असतील, ज्ञानदेव पांडुरंग सानप असतील, मारुती दगडू सानप असतील, यांच्या माध्यमातून आणि विशेष आमच्या गोलूभाऊच्या प्रेमातून ही सगळी मंडळी एकत्र जमा झालेली. महाराज गोलूभाऊंचं या सर्वांवर प्रेम आहे. 1 तारखेचं कार्यक्रमाचं नियोजन होतं पण आम्ही दोघेही नव्हतो, बरीच मंडळी सुद्धा बाहेरगावी होती, म्हणून गोलूभाऊंनी आमच्याकरता 4 दिवस पुढे गोड जेवण ढकललं. कारण की या सर्वांवर प्रेम करणारे गोलूभाऊ आहेत. काय नवल आहे पण हे सगळे गोलूभाऊवर प्रेम करतात. म्हणून आज एवढा सोहळा आजोबाचा एका नातवानी करावा, एका परिवाराने करावा. नेत्रदीपक हा सोहळा मला असं वाटतं सप्ताहातलं कीर्तन होतंय की काय. 7 दिवस सप्ताहामध्ये जी रंगदेवता निर्माण होते ती रंगदेवता आजोबांच्या गोड जेवणाच्या कीर्तनामध्ये निर्माण होत असेल तर नक्कीच त्यांच्या गाठीचं पुण्य आहे. विठ्ठल आजोबांनी नातवावर किती प्रेम करावं, नातवानी आजोबावर किती प्रेम करावं याचं महाराष्ट्रातलं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आजचं कीर्तन. विठ्ठल नाही म्हटलं तरी 1-1.25 लाख रुपये खर्च आहे ना. आता आमचे काही महाराज मंडळी न विचारता न बोलता कुठलीच डिमांड न ठेवता इथं आलेले आहेत, आहे की नाही. महाराज मंडळी आहेत, कीर्तनकारही त्यातच आहे. आता साऊंडवाल्याची गोष्ट थोडी वेगळी आहे की नाही. त्याला दुरून यावं लागतं, माणसं असतात सोबत. इथं फक्त प्रेमामुळे हे सगळे आलेले आहेत बरं का. नाहीतर इतके सगळे महाराष्ट्रातले दिग्गज कीर्तनकार कलाकार एका दिवसासाठी उपस्थित राहणं खूप धडपड करावी लागते. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळेल. कीर्तन ठेवून पहा एखादं म्हणजे कळेल तुम्हाला. अवघड असतं महाराज मंडळी सांभाळणं म्हणजे हत्ती सांभाळणं आहे. फक्त एकच गोष्ट आहे गोलूभाऊंजवळ आणि ती म्हणजे प्रेम. आणि सगळ्यात मोठं काय आहे हो, सगळ्यात मोठं प्रेमच आहे. भक्ती प्रेमावीण ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी, अभिमान नित्य नवा तया माझी. देवाला ज्ञान नकोय, देवाला प्रेम पाहिजे. देवाला तुमचा पैसा नकोय, देवाला तुमचं प्रेम पाहिजे. महाराज आपण किती श्रद्धेनं इथं आलात हे महत्वाचं आहे. आपण किती प्रेम घेऊन आलोत हे महत्वाचं आहे. दुर्योधनाच्या घरच्या पंचपक्वान्नाचा त्याग भगवंताने केला आणि अर्जुनाच्या घरी विदुरजीच्या घरी बड़े बड़े मंदिर कौन काम के, बड़े मंदिर कौन काम के,
बड़े बड़े मंदिर कौन काम के बड़े बड़े मंदिर कौन काम के बाबा घर नहीं पावे मुद्दबाजी चल विदुरा घर जावे मुद्दबाजी चल विदुरा घर जावे उद्धवजी चल विदुरा घर जावे उद्धवजी चल विदुरा घर काल मामा आणि आम्ही तेलंगणात कर्नाटकात होतो. आज आम्ही सोबत आहोत का? सोबत राहणं याचा अर्थ आहे प्रेम. सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, दुर्योधन को मेवा त्यागो, दुर्योधन को मेवा त्यागो, साग विदुर घर खाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. प्रेम सूत्र दोरी. आपल्याकडे फक्त प्रेम हवंय महाराज. प्रेम नसलं की मग ताटात तूट लवकरच होत असते. विठ्ठल परमार्थामध्ये संप्रदायामध्ये पेला प्रेमाचा ओलावा पाहिजे. हृदय प्रेमानं ओथंबलेलं असेल तरच तो परमार्थ टिकतो, नाहीतर माळा तोडणारे लोक सुद्धा परमार्थात आहेत. विठ्ठल पुन्हा संप्रदायाला साजेस असं कर्तृत्व आमच्या या परिवाराचं आहे. या साळणा नावाच्या गावात वैकुंठवाशी पांडुरंग बाबांचा सोहळा संपन्न होतोय. काय नवलाय तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, या ही भूमंडळा माझी कीर्ती. वैकुंठात त्यांचा सोहळा आज संपन्न होत असेल, एवढं गोड नियोजन या परिवारानं केलेलं आहे. प्रामुख्यानं आज ज्यांची उपस्थिती गंधर्व सभेमध्ये आहे ते सूर हे ज्यांचं गाव आहे सुरेगावकर मामा. 2 सूर आहेत तिथे बरं का, नाही 3 सूर आहेत. एक वाडीतले सूरवाले, एक गावातले सूरवाले आणि एक साऊंडातले सूरवाले. साऊंड स्वर क्षेत्र, हे साऊंड क्षेत्र नाही. वाजवायचे असतील जोरात वाजवा, थोड्या वाजवा वाजवा. वाजवायला काही मनाई नाही इथं. टाळ्या वाजवल्याच पाहिजे. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, टाळी वाजवायला पाहिजे. सूर हेच ज्यांचं गाव आहे, त्या गावामध्ये जे निपुण आहेत. गाव म्हणजे एक 4-5 हजार लोकसंख्येचं नाही, वारकरी संप्रदायाचं गाव. अत्यंत संप्रदायामध्ये लाभलेलं हिमालयाच्या उंचीचं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे सुरेगावकर मामा आहेत. मामांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो. हरिभक्तपरायण आमचे सुरवाडीकर. वाडी बरं का, वाडी पण छोटी नसते हा. वाडी आता मोठ्या मोठ्या व्हायला लागल्यात. काय सुंदर स्वर निघत होते महाराजांचे. षडजही तितकाच तयार, खर्जही तितकाच तयार. संगीत क्षेत्रामधलं एक अलौकिक रत्न आमचे सुरवाडीकर महाराज, त्यांना सुद्धा धन्यवाद. आता ज्यांचं नावच पांडुरंग आहे, ज्यांनी परमार्थालाच अंतकरणात गिरवलं म्हणून गिरवलकर आहेत आमचे हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज, त्यांना सुद्धा धन्यवाद. कीर्तना करता मृदंगाची साथ ज्यांची आहे. मृदंग हे मर्दानी वाद्य आहे. कोणतं वाद्य आहे बोला? मर्दानी वाद्य आहे. ते मर्दानी वाजवायचं असतं, त्याला ढिलं पडून चालायचं नसतं, आहे की नाही? म्हणून मृदंग क्षेत्रामध्ये ज्यांचं खूप मोठं नाव आहे आमचे माऊली. एकदा जोरदार टाळी माऊली करता वाजवा. मला वाटतं घामाची आंघोळ झाली आपली, आहे की नाही? आमचे वैभव महाराज, वैभव आहेत परमार्थाचं, ते हरिभक्तपरायण वैभव महाराज बांगर. एकदा टाळी वाजवा त्यांच्याकरता. एखादा मृदंगाचार्य निर्माण व्हावा याच्याकरता खूप मोठी साधना करावी लागते. ऐका, बोटातलं रक्त आणि अंगातला घाम ज्यावेळेस एकत्र होतो त्यावेळेस एक मृदंगाचार्य जन्माला येत असतो.
म्हणून खऱ्या अर्थानं या परमार्थाचं वैभव आज ही सगळी मंडळी उपस्थित आहे. सर्वांचा नामोल्लेख करणं शक्य नसल्यामुळं मी सर्वांना क्षमा मागतो. हरिभक्तपरायण आमचे नावं सांगा वाटतं. हा? पंढरीनाथ महाराज असतील, हरिभक्तपरायण सांगा. हा? गणेश महाराज, हरिभक्तपरायण ही सगळीच महाराज मंडळी. माझ्या समोर बसलेले युवा कीर्तनकार आमचे नेमाडे महाराज, महाराजांना सुद्धा धन्यवाद. नाही मला खरंच नाव माहिती आहे, तो माऊली माऊली म्हणायचो मी. विठ्ठल महाराज, महाराजांना सुद्धा धन्यवाद. युट्यूब चॅनलच्या माध्यमातून काय नाव आहे चॅनलचं? नेमाडे. नाही हो, चॅनलचं नाव काय? संगीत अलंकार. संगीत अलंकार हे चॅनल आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये सर्च करा, त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. असं खूप सुंदर युट्यूब चॅनल संगीत अलंकार नावाचं दिगंबर बुवाचं चॅनल आहे ना. दिगंबर, हा दिगंबर बुवा परमार्थाचा एक खूप मोठा परमार्थ ज्यांच्या अंगामध्ये उतरलेला आहे ते दिगंबर महाराज सुद्धा काही कारणास्तव त्यांना जायचं काम पडलं. महाराज सध्या इथं नाही येत. महाराजांना सुद्धा धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल स्वर साऊंडचं नाव राहिलंच आणि विशेष ते गावातले. बाहेर गावचं कमी चालते बरं का मामा, पण गावातल्याचं नाव विसरलं की लय डोक्याला दुखलं. रस्त्यानं सोबत असतात पण माझ्या सोबत आलेले या स्वर साऊंडचे मालक माझे परम मित्र, जीवलग, सखा. मित्र 10-15 नसतात, 1-2च असतात आणि ते सांभाळायचे असतात. म्हणून माझे परम सखा हरिभक्तपरायण आमचे भुजंग महाराज मोरकर, एकदा टाळी वाजवा त्यांच्याकडे. या गावामध्ये आज पहिल्यांदा भुजंग महाराजांचं आगमन झालेलं आहे. मीच आमच्या गोलूभाऊला म्हटलं अत्यंत सुंदर साऊंड आहे आणि आपल्या घरचा विषय आहे आणि घरचं परिवाराचं काम म्हटलं की तिथे पैशाचा विषय नसतो. म्हणून अगदी रिझनेबल, म्हणजे त्यांनी पैसे ठरवलेलेच नाहीत बरं का आमच्या भुजंग दादानी, फक्त माझ्या प्रेमामुळे इथं आलेले आहेत. म्हणून भुजंग दादाला सुद्धा धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल 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 विठ्ठल. मानवी जीवनाला आल्यानंतर 2 दिवस अत्यंत महत्वाचे असतात. लक्षात घ्या, माझ्याकडे बघा. मानवाचा जन्म झाल्यानंतर 2 दिवस अत्यंत महत्वाचे असतात. एक ज्या दिवशी त्याचा जन्म होतो तो, आणि एक ज्या दिवशी माझा जन्म का झाला हे तो सिद्ध करून दाखवतो तो. आपण जन्माला तर आलो गडे हो, पण आपले असेच दिवस लोटत चाललेत अज्ञानामध्ये, मोहामध्ये, अंधकारामध्ये, मोहामध्ये, राग द्वेष मत्सर या दुर्गुणामध्ये, विकारामध्ये आपण असेच वाहवत चाललेलो आहे. कितीतरी जन्म झाले आपले, आपल्याला कळत सुद्धा नसेल. पण आता एक काम करायचंय. आता तर आपले सगळे दिवस लोटले ना, पण आपल्याला आज कळतंय की या दिवसाचं आपल्याला सोनं करायचंय. मग आजपासून, आतापासून एक मनात निर्धार घ्या की माझा जन्म मला सफल करायचा आहे. आज आजोबांचा जन्म सफल झाला, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. त्यांचा शेवट आज गोड झाला. कारण की प्रत्येकाच्या तेरवीला, प्रत्येकाच्या गोडजेवणाला कीर्तन होत नाही. तुम्ही सुद्धा समाजात राहता आणि मी सुद्धा समाजात राहतो. पण ज्याचं पुण्य असतं, ज्याचं काहीतरी नामस्मरण असतं, ज्याची वारी घडते, ज्याच्या जीवनामध्ये काहीतरी परमार्थ असतो, त्याच्याच गोड जेवणाला, तेरवीला, वर्षश्राद्धाला कीर्तन होत असतात. पांडुरंगाचं नामस्मरण होत असतं. म्हणून आज बाबांचं खूप मोठं सद्भाग्य असेल की अनेक जन्माचं त्यांचं तप फळाला आलं, त्यांचा शेवट गोड झाला. माणसाचे 2 दिवस अत्यंत महत्वाचे असतात. आज आपलाही शेवट गोड करायचा आहे. दुसरा दिवस आपल्याला तो शोधायचा आहे. आपले दिवस निघले गेले, आज इथपर्यंत आलोय आपण. पण गणित करा, मी किती चांगलं काम केलंय, किती वाईट काम केलंय. बीत गए दिन पर दिन बीत गए, बीत गए दिन पर दिन बीत गए. इस तट से उस तट तक, पन घट से पन घट तक, मधु के घट भरे, मधु के घट बीत गए. दिन पर दिन बीत गए.
आयुष्य जाता हे पहा, काळ जपतसे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्री हरीच्या. दिन चार घडी काजीना, जय हो. दिन चार घडी काजीना, दुनिया मुसाफिर खाना, दुनिया मुसाफिर खाना, दुनिया मुसाफिर खाना, दुनिया मुसाफिर खाना. राजे आए महाराज आए, यहाँ पे कोई रह नहीं पाए. राज आए महाराज आए, यहाँ पे कोई रह नहीं पाए. बस यही चला परवाना, दुनिया मुसाफिर गाना, दुनिया मुसाफिर गाना, दुनिया मुसाफिर गाना. हो दिन चार घड़ी का दीना, दिन चार घड़ी का दीना, दुनिया मुसाफिर खाना, दुनिया मुसाफिर खाना, दुनिया मुसाफिर खाना, मुसाफिर खाना. न सांगता टाळ्या वाजवतात याचा अर्थ रसिक आहे. आपण रसिक आहोत, मला माहिती आहे. मी 3 ते 4 कीर्तन इथे केलेले आहेत. गायनाचे आपण दर्दी आहात, चाहते आहात. आपल्याला जायचंय, राहण्याकरता कोणी आलं नाहीये. प्रत्येकाला एक ना एक दिवस मरायचंय, पण त्याच्या अगोदर आपलं कर्तव्य कर्म आपण करून झालं. आपण ज्याच्याकरता आलो, जे साध्य आपण ठरवलं, जे गंतव्य आपण ठरवलं, तिथपर्यंत आपल्याला प्रवास करायचा आहे. तो प्रवास आपण सर्वांनी या प्रभूच्या नावेमध्ये बसून करत चला. विठू माझा लेकुरवाळा, संगी गोपाळांचा मेळा. विठू माझा लेकुरवाळा. विठू लेकुरवाळा आहे, त्याच्या खांद्यावर बहार टाका. भवसागर तरता कारे करीत साचिंता, पैल उभा दाता कटी कर ठेवोनिया. त्याचे पायी घाला मिठी, मोलने घे जग जेठी. भाबाईकासाठी खांदावाही आपुला, खांदाबाही आपुला. तारू भला पांडुरंग, तारू भला पांडुरंग, तारू भला पांडुरंग, हॅलो तारू भला पांडुरंग, तारू भला पांडुरंग, तारू भला पांडुरंग, तारू भला पांडुरंग, तारू भला पांडुरंग. बाबा भिजवले दियंग, भिजवले भिजवले दियंग, तारू भला पांडुरंग, तारू भला पांडुरंग, तारू भला पांडुरंग, तारू भला पांडुरंग, पांडुरंग पावळीले अंग 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 अंग. आपलाही उद्धार होणार, आपलंही कल्याण होणार, या भावनेतून परमार्थ करा. देवानी सर्वांना तारलंय, सगळ्यांना सोबत घेऊन देव चालतोय महाराज.
प्रमाणम भवाब्देदम मामकानाम. एवढंच प्रमाण आहे फक्त भव नदीचं. कमरं एवढं आहे म्हणून कमरेवर हात ठेवले देवाने. तुम्ही इकडे या तर खरी, तुम्ही इकडे या, काळजी करू नका. मी तुम्हाला या परमार्थात तुम्ही चाललेले असताना भवसागरातून तारण्याकरता उभा आहे. पहिला उभा दाता कटिकर ठेवून या. फक्त एक काम करा, त्याची पायी घाला मिठी. त्याच्या जवळ तुम्ही गेलं पाहिजे. पांडुरंगाचं स्मरण, पांडुरंगाचं चिंतन. कारण की स्मरण आणि चिंतन आपलं पांडुरंगाचं झालं पाहिजे, पण आपलं वेगळं होतं. स्मरण आणि चिंतन संसाराचं होतं. म्हणून पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं, पुन्हा पुन्हा मरावं लागतं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे या संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारी. भज गोविंदम भज गोविंद गोविंदम भज मूढमते. पुन्हा पुन्हा जन्माला का येतो, पुन्हा पुन्हा का मरतो? आता बाबांना जन्म घ्यायचं काम नाही बरं का. जन्म नाही रे आणि तुका म्हणे माझी भाग. ज्यांनी आयुष्यभर परमार्थ केला, गोलूभाऊनी सांगितलं, मला बोटाला धरून ते मंदिरापर्यंत नेत होते. बाबा हा आपला देव आहे, हा राम आहे, हा हनुमान आहे. हे संप्रदायाचं तत्वज्ञान वडिलांनी सांभाळलं. ते आपल्या छोट्या छोट्या मुलापर्यंत त्यांना सोबत घेऊन जर वडीलधारी मंडळी चालले ना, नक्की परिवाराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, परिवार सुफळ झाल्याशिवाय राहणार नाही, संसार सुफळ झाल्याशिवाय राहणार नाही. वडिलांनी जबाबदारी मुलांच्या खांद्यावर दिली पाहिजे. ज्यावेळेस मुलाच्या पायात वडिलाचा जोडा येतो ना, त्यावेळेस वडिलांनी निवृत्त व्हायचं आणि मुलाच्या हातात कारभार सोपवायचा. पण आजकालचे बुडे एवढे भारी बुढ्या पण एवढ्या भारी आहेत, काय सांगावं महाराज. सून जरी आली ना तरी चाव्या तिच्याच कमराला असतात. विठ्ठल किती वर्ष करणार संसार, संसारात सुटत नाही, परमार्थात तरी सोडत चला. जबाबदारी आपण घेत आहोत, पण कधीतरी आपल्या येणाऱ्या परिवाराला, येणाऱ्या पिढीला सुद्धा हे ज्ञान मिळालं पाहिजे. ही जोपासना झाली पाहिजे. परमार्थाची जोपासना आपण नाही करायची तर कोणी करायची? म्हणून देवाची स्मृती, देवाचं स्मरण, देवाचं चिंतन हे आपलं इष्ट कर्तव्य आहे. म्हणून त्याच गोष्टीला अनुषंगून आज या परिवाराने आपल्या आजोबाचं, आपल्या वडिलाचं जे स्मरण करण्याचं ठरवलं ते अत्यंत वर्णनीय आहे. स्मरण या शब्दामध्ये स्मृ हा धातू आहे. स्मरण का करायचं देवाचं, स्मरण का करायचं? आता ते नाहीत तिथे, आहेत का? आजोबा तर गेलेत ना, वैकुंठाला गेले. आजोबा आहेत का इथे? नाहीये. पण त्यांनी केलेल्या पुण्याचं, त्यांनी केलेल्या सत्कर्माचं स्मरण करायचं असतं. त्याला श्रद्धांजली म्हणतात, त्यालाच गोड जेवण म्हणतात. त्यांनी जीवनामध्ये जे जे काही चांगलं कर्म केलं ते कर्म कीर्तनातून सांगायचं, जेणेकरून एखाद्या वेळेस एखादा प्रक्षोभ होतो, एखादा दोष झाल्यानंतर तो पुण्यात्मा आपल्या गंतव्यापर्यंत जात नाही. मग त्याला गंतव्यापर्यंत जाण्याकरता रस्ता मोकळा करून देणं, याचा अर्थ आहे परमार्थामध्ये कीर्तनाचं आयोजन करणं, परमार्थामध्ये नामस्मरण करणं. आणि त्या नामस्मरणाच्या शक्तीमुळं, सामर्थ्यामुळं त्या जीवाचा रस्ता मोकळा होणं. विठ्ठल आता काही शब्दामध्ये ताकद आहे बघा. शब्द शक्ती हे अचिंत्यत्वात असं आलेलं आहे. शब्द काढला की बरोबर स्मृती जागृत होते. बाबांचं नाव घेतलं, बाबांचं सगळं चरित्र, तुम्ही गावकरी आहात, तुमच्या डोळ्यासमोर उभं राहिलं बघा. काही नावामध्ये अत्यंत महत्वाचे नावं जर आपल्या समोर आले तर त्याच्यात साधर्म्य असतं, शक्ती असते, सामर्थ्य असतं. आता महाशिवरात्रीचा ज्यावेळेस पर्वकाळ असतो, महाशिवरात्रीच्या पर्वकाळामध्ये ते चिंचेच्या झाडाला बहार आलेला असतो बघा. काय आलेला असतो? बहार आलेला असतो. चिंचेचे झाड, चिंचा पिकलेल्या असतात. त्याला काय म्हणतात तुमच्या इकडे? पिकलेल्या चिंचेला पिकलेलीच ना, पाड ना, हा, बारसलेली चिंच म्हणतात. आता काय होतं, एखादा मुलगा त्या चिंचेच्या झाडाखाली जातो, चिंचेला दगड मारतो आणि 2-4 चिंचा खाली पडतात. आणि चिंचा खाली पडल्यानंतर तो चिंच घेतो. चिंच घेतल्यानंतर ती बारसलेली असते, तिला पाड आलेली म्हणतात. चिंच घेतल्यानंतर तो मुलगा काय करतो, ते चिंचेचे टरफल काढतो, तिला लागलेले ज्या जाळ्या असतात तोही काढतो आणि मधातला जो गाभा असतो तो असा हातावर ठेवतो, त्या चिंचेला पाहत बसतो. बरोबर आहे? त्या चिंचेला पाहतो, काय काय करतो तो? तुमच्या तोंडात काही झालंय का? पाणी सुटलंय ना?
आता मला एक प्रश्न विचारतो, उत्तर द्या. चिंच आहे का इथे? बोला बोला बोला. चिंच नाही ना? तरी सुद्धा चिंचेचं स्मरण केलं आपण. चिंचेचं स्मरण केल्यानंतर शब्दामध्ये किती ताकद आहे, स्मरणामध्ये किती ताकद आहे. तसं वातावरण तयार होतं, तिची शक्ती तयार होत असते. तसं आजोबांचं जे काही केलेलं पुण्य आजोबांनी आहे, आज त्या पुण्याचं स्मरण केलं तर आजोबाला मोक्षापर्यंतची वाट मोकळी होत असते. विठ्ठल संदर्भात बरेच उदाहरणं देता येतील. आता आपण सगळे वारी करणारे वारकरी आहोत. वारी करतोय आपण, बोला बोला, करतोय. वारी करणारे आपण वारकरी आहोत. ज्यावेळेस आपण वारी करतो त्यावेळेस आपल्याला आळंदीमध्ये जावं लागतं. कोणी देहूवरून वारी करतो. आळंदीत ज्यावेळेस आपण जातो, आळंदीत गेल्यानंतर आदल्या दिवशी आजोळ घरी मुक्काम असतो, कळस हालतो. दुसऱ्या दिवशी सगळा वारकरी संप्रदायाचा हा महापूर आपल्याला आळंदी ते पुणे या रस्त्यावर बघायला मिळतो. किती गर्दी असते हो, अफाट गर्दी असते. आमचे सगळे वारकरी एका गणवेशामध्ये टाळ आणि मृदंग हातात घेऊन ज्ञानोबा तुकोबाचं भजन करत करत पंढरपूरला जातात. बघा ना किती आनंद आहे त्याच्यामध्ये. ज्ञानोबरायांच्या समाधीचं दर्शन घेतात. काय वर्णन करावं त्या समाधीचं. उजेडी राहिले उजेड होऊन, उजेडी राहिले उजेड होऊन, निवृत्ती सोपान निवृत्ती सोपान, मुक्ताबाई मुक्ताबाई, इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी, देवाची आळंदी लागली समाधी लागली समाधी, ज्ञानेशाची ज्ञानेशाची, इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी. ज्यावेळी सगळे वारकरी आळंदीवरून निघतात ते दृश्य आपण सकाळचं पाहिलं असेल. कोणी जर प्रस्थान पाहिलं असेल, ते दृश्य पाहिलं असेल तर डोळ्यासमोर चित्र प्रगट होईल. काही माणसाला पायी पायी चालायची सवय नसते बरं का. आळंदी ते पुणे जो मुक्काम आहे तो इतका बागतो. आता हे वारी करणाऱ्यासाठी आहे. ज्यांना वारी करायची सवय नाही त्यांच्यासाठी नाहीत बरं काही शब्द. ज्या वेळेस ते आळंदी ते पंढरपूर पर्यंत पायी पायी चालतात, पायी पायी चालत असताना काय वेदना पहिल्या मुक्कामात आणि दुसऱ्या मुक्कामात होतात. दिवे घाट चढल्यानंतर त्याला जाऊन विचारा, आपल्याला नाही कळणार. दिवे घाट चढा, आळंदी ते पुणे पर्यंत 40 किलोमीटर चढा, तरी सुद्धा त्या लोकांना शक्ती कशी मिळते हो, सामर्थ्य कसं मिळतं हे चालण्याचं. आता माझ्याच वडिलाचं उदाहरण देतो. मी त्यांना बिगी बिल्ली घेऊन दिलेली आहे, म्हणजे ॲव्हेंजर. त्यांना आता म्हातार वयात असतात काही काहींचे शौक. पैलवान होते आहेत, पैलवान असल्यामुळे त्यांचा काही काही शौक असतो म्हाताऱ्या लोकांचा. मी त्यांना बिगी बिल्ली घेऊन दिली, ॲव्हेंजर घेऊन दिली. वावरात जरी जायचं तरी ती पायी पायी चालत नाही ना. आता काही लोकांना बाथरूमला जरी जायचं असलं 2 नंबरला तरी ते गाडी घेऊन जातात. आणि मग अशा वेळेस मी माझ्या वडिलाला विचारलं, का हो बाबा तुम्हाला 40 किलोमीटर चालावं लागतं, तुम्ही 2 किलोमीटर शेतात जायला गाडी नेता आणि 40 किलोमीटर चालता, तुम्हाला काही वाटत नाही का, काही त्रास जाणवत नाही का? ते म्हटले नाही, मी गाडीत बसत नाही. वारकरी काही गाडीत बसत नसतो आणि जो गाडीत बसतो तो वारकरी नसतो. विठ्ठल बरेच वारकरी आपल्याला बघायला मिळतील जे फक्त बिस्किटचे पुढे गोळ्या करण्याकरता जातात, जे फक्त राजगिऱ्याचे लाडू गोळा करून घरी आणतात. त्या वारकऱ्यासाठी ही भाषा नाहीये. मी माझ्या वडिलांना म्हटलं, का हो तुम्हाला त्रास होत नाही का, तुम्ही पंढरपूर पर्यंत गाडीत बसत नाही, तुम्ही एवढं चालता, कसं काय शक्य आहे? ते काय म्हटले माहितीये का? ते म्हटले, मी पायी पायी चालतो याचं एक मुख्य कारण आहे, ते म्हणजे ज्ञानोबा तुकोबाचं भजन. विठ्ठल कारण की ज्ञानोबा तुकारामाचं भजन एवढा आनंद देतं, एवढा आल्हाद देतं, एवढं सुख देतं, आलेलं कष्ट सुद्धा त्या भजनामुळे निघून जात असतं. म्हणून मी ज्ञानोबा तुकोबा या भजनामध्ये रंगून माझा प्रवास कधी सफळ होतो मला कळतही नाही. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली
बोली तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम या भजनामध्ये एवढा आनंद आहे, एवढं समाधान आहे की ते भजन कानावर पडलं की शरीराचं सगळं दुःख नाहीसं होतं. आणि संतांचं नाव घेतलं की पाप सुद्धा नष्ट होतात. कामने पापे जाती संसाची याद आहे. जाती संसाची याद आहे. तुका म्हणे बाबा जाती संसाची याद आहे. तुका म्हणे पापे जाती संसाची याद पे, जाती संसाची याद पे, जाती संसाची याद पे. तुका म्हणे पापे जाती संसाची याद आहे. जाती संसाची याद पे, जपे 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 जपे. तुका म्हणे पापे जाती संसाची याद पे, जाती संसाची याद पे, जाती संसाची याद पे. जपे जपे जपे. पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे, तुका म्हणे पापे जाती संतांची जपे. संतांचा जप केला, संतांचं नाव घेतलं की नावामध्ये खूप ताकद आहे. शब्दशक्ती अचिंत्यत्वात. आणि संतांच्या घरचं धनच ते आहे. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. म्हणून नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे, नावामध्ये खूप अचिंत्य शक्ती आहे. म्हणून ते नाव घेत घेत आपलं आयुष्य गेलं पाहिजे महाराज. संत आणि देव काय वेगळे आहेत? आत्मज्ञाने चोखडी संत ही माझीच रूपडी. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. अरे तुमचं काम निर्विघ्नपणे पार पडावं याच्याकरता देवाचं नामस्मरण करा. तुम्ही कुठलंही कार्य हाताला घ्या, त्याला सक्सेस मिळावं असं वाटत असेल ना, लोक गणपतीची पूजा करतात, कुठल्याही कार्याला देवानी सुरुवात करतात. डॉक्टर सुद्धा म्हणतात आता हात टेकले, आता वरच्यावर विश्वास ठेवा. म्हणजे सगळ्यात मोठं नाव आहे कलियुगात, तर सगळ्यात मोठं नावच आहे महाराज. कलियुगी उदार हरिचा नाम, कलियुगी उदार हरिचा नाम. कलयुगी उद्धार हरिचा नाम. बेस बेस बेस. कलयुगी उद्धार हरिचा नाम. सकळासी येते आय अधिकार, कलियुगी उदार हरिचा नाम, कलियुगी उदार हरिचा नाम. सफळासी येते आहे अधिकार. कलयुगी उद्धार हरीच्या नामे. कलयुगी उद्धार हरीच्या नामे. हरिचा नामी. हरिचा नामी. सेटिंगचं व्यवस्थित करा दोघांचं. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. हरिस्मरणामध्येच कलियुगामध्ये आपला उद्धार होईल, आपलं पाप कटेल, आपला संताप कटेल, आपलं दुःख दारिद्र्य नष्ट होईल, आपला मोह नष्ट होईल. काय करा? हरिनाम घ्या. हरि नाम से तेरा पाप कटेगा. हरि नाम से तेरा काम बनेगा. हरि नाम लेने वाला, हरि नाम गाने वाला, हरि का है प्यारा. हरि का भजन करो. हरि हरि का भजन करो. हरि है हमारा. कधीतरी तो देव माझा आहे असं समजून भजन करा. मी त्याच्यासाठी भजन करतोय, मी लोकांसाठी नाही करत बरं का, मी देवासाठी करतोय. आणि एक लक्षात घ्या महाराज, लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. लोक घोड्यावरही बसू देत नाहीत,
आणि पायी सुद्धा चालू देत नाहीत. गायकाला बाप मिळतो, कीर्तनकाराला बाप मिळतो, पण तुम्ही भक्तीमध्ये बाप शोधा. विठ्ठल परमार्थ मी किती करतोय याच्याकडे आपलं लक्ष असू द्या. देवासाठी असलं पाहिजे हो सगळं कर्म. लोकांनी चांगलं म्हटलं पाहिजे. देवाची आचाडे आळवावे देवा, 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 देवाची आचाडे आळवावे. ओस दे बाबा पाडोनिया, ओस दे बाबा पाडोनिया, देवाची आचाडे आळवावे देवा, देवाची आचाडे आळवावे देवा, देवाची आचाडे आळवावे देवा, देवाची आचाडे आळवावे देवा. हे देवा करत आहे म्हणून तर ते इथून निघतंय. इथून तर कोणी म्हणेल, पण इथून लागणारे शब्द हृदयाला स्पर्श करतात. मला एकाने प्रश्न विचारला, मामा का हो ते तुमच्याकडे बालू मामा राहतात, त्यांचा आवाज लयच गोड आहे हो, कोकिळी सारखा आहे, का गोड आहे एवढा? अजून मला एक दोन जणांनी विचारलं. मी म्हटलं ते आतून निर्मळ आहेत म्हणून इथून गोडवाले. जो माणूस आतून निर्मळ असतो ना, आतून मोकळा असतो, मग ते कोणीही असो. हा मृदंग का गोड वाजतो? तो आतून पोकळ आहे. बासुरी का गोड वाजते? ती आतून पोकळ आहे. तबला का गोड वाजतो? आतून पोकळ आहे. जे लोक आतून पोकळ असतात, निर्मळ असतात, समाज त्यांचा स्वीकार करत असतो. म्हणून आतून निर्मळ झालं पाहिजे. आपलं मन सात्विक झालं पाहिजे. मन करा रे प्रसन्न, इथे मन प्रसन्न व्हावं याच्याकरता लोक येतात. आणि इथून जर कोणी दुःखी होऊन गेला तर ते कीर्तन कसलं? विठ्ठल जास्त करूच नका. परमार्थ खूप केला म्हणजे देव प्रसन्न होईल असं नाहीये. थोडे परी निरे, थोडा परमार्थ करा, पण मनापासून करा, अंतकरणापासून करा. आपला परमार्थ आहे, चालू आहे. आपल्याला असं वाटतं मी खूप मोठा अधिकारी झालोय, पण नाही. तुझा परमार्थ अजून नुसता तू परमार्थ मार्गाला लागलाय. तुझ्यापेक्षा खूप मोठे मोठे लोक परमार्थात आहेत. परमार्थ नो हे लेकराच्या गोष्टी, लेकराच्या गोष्टी नाही. कीर्तनकाराला बाप सापडतो, वादकाला बाप सापडतो, पण मी वाक्य बोलून गेलो, परमार्थाला बाप सापडला पाहिजे. आपण एक माळ जपतो ना, त्याला पाहून आपण रोज 2 माळ जपण्याचं ठरवलं पाहिजे. समजावं हा परमार्थाचा प्रेमी आहे, परमार्थ प्रेमी आहे. आपला परमार्थ वाढला पाहिजे, लोकांकरता नाही, माझ्या देवाकरता. आपली पूजा अर्चा असेल, आपली उपासना असेल, आपली संध्यावंदना असेल, हे जर वाढत जात असेल तर समजावं आपण योग्य दिशेनं वाटचाल करतोय. आणि ती जर कमी कमी होत असेल तर समजावं आपण रस्ता चुकलोय. आपल्याला रस्ता नाही तर मग ज्याच्यात रस आहे त्यात तरी माणसाने प्रवेश केला पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठला. आपल्याला वाटतं हे मी करतोय, मी सगळं केलंय, माझा खटाटोप आहे, मी करून आपण खाली येत चाललोय. माझं माझं म्हणूनच तर आपण इथपर्यंत आलोय. माझं करू नका, माझं. अरे अहंता, इदंता, ममता या त्रिपुटीच्या वेगळा परमार्थ आहे. आपली सत्ता नाहीये महाराज इथं. पण माणसाला वाटतं मी मोठा आहे, माझा इतका दबदबा आहे, माझ्या पुढं कोण आहे, कोण टिकणार माझ्या पुढं? नाही. अरे तुला देवानी दिलं म्हणून. आपल्या जीवनातून ज्ञानोबा तुकोबा टाळ आणि माळ वजा करा. लोक आपल्याला ढोर वळायला सुद्धा ठेवणार नाहीत. पहिलीच आयदी झालेली आपण. अरे शेळ्या पण अवघड आहे महाराज, अवघड आहे. बाबा 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 आवर घाला, आवर घाला, आवर घाला. बाबा शांत. आवरा वेगाला, सावरा जीवाला वय झालंय. थोडा ऐका, लक्षात घ्या. बरोबर आहे बाबांचं, पण आता वेळ नाही आपल्याकडे. आपल्याला वाटतं मी करतोय आणि मी
केल्यामुळेच असं होतंय विठ्ठल नाही मी करतोय माझं करतोय म्हणून तर आपण रसातळाला जातोय खाली आलोय काय झालं एका गावामध्ये विठ्ठलाची आणि रुक्मिणीची मूर्ती आणायची होती मग काय केलं त्या लोकांनी असा विचार केला की गाडी बैलात आणली तर मूर्ती फुटल म्हणून एक काम करूयात आपण गाढवावर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणू मग त्या गाढवाची पूजा अर्चा केली कोणी गावकऱ्यांनी विठ्ठलाची आणि रुक्मिणीची मूर्ती ते गाढवावर बसवली आणि मग ते गाढव बिचारा हळूहळू चालू लागलं बार्शीपर्यंत आलं पंढरपुरातून आता जरा उशीर होईल आपल्याला म्हणून लवकर आणू आपण हिंगोलीत आणू त्याला गाढवाला हिंगोलीपर्यंत ते गाढव आलं त्याची पाद्यपूजा झाली हिंगोलीत लोकांनी त्याला हार घातले पंचपक्वान्न खाऊ घातले कोणाला गाढवाला कारण की त्याच्यावर काय होते विठ्ठल आणि रुक्मिणी जगाचे मायबाप ते गाढवावर बसवलेले होते त्याला आनंद वाटला कोणाला गाढवाला सगळ्यांनी पूजा अर्चा केली ना मान सन्मान दिला आता पुढं येत 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 इथं औंढा नागनाथवर ते गाढव आलं आता तिथं सुद्धा लोकांनी त्याची पूजा अर्चा केली कोणाची गाढवाची आता ते गाढव पुन्हा साळण्यात आलं साळण्यात आल्यानंतर त्या गाढवावरून विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती मंदिरात आणली लोकांनी आणि मग ते गाढव त्या तिथंच घुटमळ करू लागलं मालकाने जे एक चाबूक ठेवून दिला कोणाच्या कुठं आता कीर्तन नसतं तर ढुंगणावर म्हटलं असतं म्हटलो का जाऊ दे आता गेलं त्या गाढवाच्या तिरीवर त्या मालकाने चाबूक का ठेवून दिला कारण की ते स्वतःला शिष्ट समजत होतं की माझ्यामुळं विठ्ठल आणि रुक्मिणी आहेत पण त्याच्यामुळं विठ्ठल आणि रुक्मिणीला किंमत होती का विठ्ठल आणि रुक्मिणीमुळं गाढवाला किंमत होती बोला 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 विठ्ठल आणि रुक्मिणीमुळं गाढवाला किंमत होती हे सुद्धा बऱ्याच गाढवांना कळत नाही विठ्ठल आपल्याला कळालं पाहिजे माझ्या जीवनातून जर पांडुरंग वजा केला माझ्या जीवनातून जर ज्ञानेश्वरी वजा केली माझ्या जीवनातून जर गाथा वजा केली तर माझ्यात आणि गाढवात काहीच फरक नाही मी खरं आहे अरे शास्त्रामध्ये तसे प्रमाण आहे जे भजन पूजन ध्यान धारणा साधना करत नाहीत त्यांच्यात आणि गाढवात काहीच फरक नाही फक्त पूस नाही पायचारी छनाई पादचारी मनुष्य परी कुत्री मनुष्य परी कुत्री उच्च नाही पादाचारी मनुष्य बरी कुत्री मनुष्य बरी कुत्री मनुष्य तरी पुत्री भजन नाही अरे साळण्यामध्ये किती मोठा सोहळा सुरू आहे आमच्या या सानप परिवाराने गोलूभाऊने त्यांच्या घरच्या मंडळीने किती मोठं नियोजन केलेलं आहे तरी सुद्धा ते कीर्तनात येऊन बसत नाही ज्यांना हरिपाठ नाही ज्यांना काकडा नाही ज्यांना कीर्तन नाही ते एका वट्यावर बसलेले असतात त्या गावातल्या कोणता वटा असतो तो कुचर वटा सगळ्या गावातल्या म्हणजे जितक्या जास्तीत जास्त चौकशा असतात त्यात एकाच वट्यावर होतात आणि तो वटा म्हणजे कुचर वटा मला वाटतं तो प्रत्येक गावात असतो त्याला काही घेणदेण नसतं बाहेरच आहे आणि ते कीर्तन चालू आहे इथे येऊन बसलं पाहिजे माझ्या वडिलांनी जे केलं ते आपण केलं पाहिजे ही परंपरा आपण सांभाळली पाहिजे बाप दाद्यांनी हे आपल्यापर्यंत आणलं आज हे इथपर्यंत आलं ना आपलं कर्तव्य आहे याला टिकवणं याला सांभाळणं पण आपण माझं करून रसातळाला आलो माझं म्हणतोय मी करतोय म्हणतो माझ्यामुळे हे सगळं होतंय असं म्हणतो या जगाची निर्मिती देवाने केली बघा एकट्याला करमत नव्हतं म्हणून एकाकी नरमती बुधः एकट्याला करमत नाही एकलेन कंटेची म्हणून या येणे केली निर्माण 14 ही भुवने हे सगळं कशा करता निर्माण केलं त्याला हे सगळं प्रपंच अरे तुम्ही वेदांताच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर प्रपंच झालाच नाही महाराज प्रपंच एक झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता
पुढे होईना मागुता कदा कल्पांती घडीना. न झाला प्रपंच आहे परब्रह्म तुमचं प्रमाण आलं. प्रपंच झालाच नाही अजातवादाच्या दृष्टिकोनातून. न जात अजात त्याला अजातवाद म्हणतात. पण जो व्यक्ती सामान्य आहे, ज्याला एवढा अधिकार नाही, पामर आहे, विषयी आहे, नुकताच मोक्षाच्या मार्गाने वाटचाल करतोय, त्याच्या दृष्टिकोनातून समजा संसार आहे, जग निर्माण झालं. जग कसं आहे? हे जग कसं आहे? गोल आहे. भूगोल कसा आहे? तो गोल आहे. का? कारण की तो चपटा नाही म्हणून. थोडं 5G आहे. भूगोल गोल आहे. भू म्हणजे जमीन गोल आहे. पृथ्वी गोल आहे. का गोल आहे? कारण की जगात निर्मिती भगवंताने केली या जगाची, ती वर्तुळाकार केलेली आहे. त्याचं सायन्समध्ये तसं टेक्निकली तसं प्रमाण आहे. जग गोल आहे. फुटबॉल पाहिलाय? फुटबॉल ऐका ऐका बघा माझ्याकडे. फुटबॉल पाहिला? फुटबॉल फुटबॉल कसा असतो? आवाज थोडा मोकळा कर दे ना, आवाज थोडा. फुटबॉल गोल असतो. जग कसं आहे? गोल आहे. फुटबॉल मध्ये 2 प्रतिस्पर्धी असतात बघा. एक या बाजूला, जसा क्रिकेटचा वर्ल्ड कप होतो, हरवलं ना पाकड्याला, आहे की नाही, तसं फुटबॉलचा वर्ल्ड कप असतो बघा. मेस्सी, रोनाल्डो हे त्याचे चॅम्पियन आहे. तुम्ही फुटबॉलचा वर्ल्ड कप बघा कधीतरी. एवढा आनंद असतो त्या फुटबॉलच्या वर्ल्ड कप मध्ये सुद्धा. बघा कधीतरी फुटबॉलचा वर्ल्ड कप. 2 प्रतिस्पर्धी असतात त्या फुटबॉलच्या सामन्यामध्ये. एक या बाजूला असतो आणि एक पलीकडच्या बाजूला असतो. काय करायचं असतं? फुटबॉलला असं हाताने मारायचं असतं. बरोबर? फुटबॉलला हाताने मारायचं असतं. झोपले नाही तुम्ही? माझी भाषा कळते ना तुम्हाला? हाताने मारतात होय फुटबॉलला? नाही. चल फुट म्हणजे फुटली मारायचं असतं. म्हणजे जा निघ इथून. त्या फुटबॉलला लातेने मारायचं असतं आणि पलीकडच्या गोलमध्ये तो गेला, जाळीमध्ये नेटमध्ये तो फुटबॉल गेला की समजायचं गोल झाला आणि हा संघ जिंकला. तसं जग गोल आहे. जग गोल आहे. भगवंतानी या जगाला निर्माण केलं. त्या फुटबॉलच्या संघामध्ये 2 प्रतिस्पर्धी म्हणजे एक आपण आणि एक देव. जग गोल फुटबॉल सारखं मधात ठेवलंय. देवाने काय केलं? याचा आनंद घेण्याकरता या फुटबॉल रूपी जगाला लात मारली. ते जगरूपी फुटबॉल आपल्या जवळ आलं, पण आपण काय केलं? त्या जगाला लात नाही मारली, त्या जगाला हात लावला. आपण बाद झालो. हात लावला, जवळ घेतलं, माझं म्हटलं आणि पळून गेलो. खेळाचा आनंद येईल काय? नाही येणार महाराज. या जगाची निर्मिती भगवंताने आनंदासाठी निर्माण केलेली आहे. म्हणून या जगामध्ये आलात ना, आपण परिवारामध्ये जन्म घेतलात ना, आपण या परिवारासोबत राहून वडिलांनी आपल्या जे जे काही केलं तेथे आपण कर्तव्य कर्म करत करत जीवन जगायचं. माझं माझं म्हणायचं नाही. विठ्ठल वडिलांनाच काय एवढी किंमत आहे हो? कारण की वडिलांचं रक्त पोरांमध्ये आणि पोरांचं रक्त नातवामध्ये, अशी ही परंपरा येत असते. वडिलाचा अपमान म्हणजे सगळ्या परंपरेचा अपमान. वडिलांमध्ये काय सामर्थ्य असतं? एका बापामध्ये काय सामर्थ्य असतं बघा. बाप किती महत्वाचा आहे आयुष्यामध्ये. ज्याच्या जीवनातला बाप गेला त्याला जाऊन विचारा, महाराज बाप किती महत्वाचा आहे. काय झालं? महाराणा प्रताप हे अकबराला मुजरा करत नव्हते बघा. त्या काळामध्ये राजस्थानमध्ये महाराणा प्रताप राहायचे आणि महाराणा प्रताप मुजरा करत नव्हते. काही लोक मुजरा करायला जात होते, जे हिंदूचेच राजे होते. मग ते लोक त्या अकबराजवळ कागाळी करायचे महाराणा प्रतापविषयी. बघा हा स्वतःला किती मोठा समजतो, आम्ही तुम्हाला मुजरा करण्यासाठी रोज येतो, पण हा महाराणा प्रताप तुम्हाला कधी मुजरा करत नाही, तुम्हाला मानत नाही. त्या अकबराने पत्र लिहिलं आणि महाराणा प्रतापापर्यंत पत्र पोचलं. तू मला मुजरा करायला येत नाहीस, तू मला मानत नाहीस. त्या महाराणा प्रतापाने पुन्हा पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये लिहिलं, तू जसा राजा आहे ना अकबर, तसा मी सुद्धा राजा आहे. आणि फक्त 15 ते 20 हजार सैनिक त्याच्याकडं. अकबराकडं 2 लाख सैन्य होतं महाराज. तरी सुद्धा अकबराने त्याला पत्र पाठवलं, तू जर मला मुजरा करायला आला नाहीस तर मी तुला हरवेन, मी तुला युद्धामध्ये जिंकीन आणि मग तुला मरण पत्करावं लागेल, त्याच्यासाठी तू शरण ये. त्या अकबराला त्याने पत्र पाठवलं अकबराने. त्या महाराणा प्रतापाला असं वाटलं करावं तर काय करावं, वेढा पडला, सैन्य पाठवलेलं आहे, 15,000 आपले सैनिक आहेत, काय करावं. तो एक डोंगरावरती गेला महाराणा प्रताप. 3 महिने झाले, 4 महिने झाले, लोक उपवाशी मरायला लागलेले आहेत. अकबराचे मुलं, त्या महाराणा प्रतापाचे मुलं सुद्धा भुकेने व्याकुळ झालेले आहेत. राणी साहेब आल्या अकबराला, त्या महाराणा प्रतापाला समजावून सांगू लागल्या, अहो तुम्ही जर असंच वागलात तर आपला मुलगा सुद्धा एक दिवस जाईल. एक काम करा ना, तुम्ही पत्र लिहा आणि पत्र लिहिता लिहिता तुम्ही त्याला शरण जा. अकबराला त्या
पत्र लिहून सांगा की मी तुला शरण येतोय, हा वेडा उठव. महाराणा प्रतापाने पत्र लिहिलं आणि पत्र लिहिता लिहिता काही अटी घातल्या. त्याच्यातल्या 5 अटी प्रामुख्याने आहेत. तुला शरण तर येतो, पण मी इस्लाम स्वीकारणार नाही, मांस भक्षण करणार नाही, अशा जवळपास 5 अटी त्याच्यामध्ये त्या पत्रामध्ये लिहिलेल्या आहेत. आणि पत्र लिहायला घेतलं पण करमत नव्हतं, तरी सुद्धा पत्र लिहिलं. आणि खाली मजकूर लिहिल्यानंतर शिक्का असतो ना, त्याच्या शिक्क्याच्या जवळ नाव लिहत होता. नाव लिहिता लिहिता पूर्ण नाव लिहायचं असतं पत्रामध्ये. जुने इतिहासाचे काही पत्र पाहिले तर तुमच्या लक्षात येईल. इतिहासाच्या पत्रामध्ये असं नमूद आहे, नाव लिहिता लिहिता महाराणा प्रताप सिंह आणि पुढे उदयसिंह त्यांच्या वडिलाचं नाव. उदयसिंह असं नाव लिहिता लिहिता डोळ्यातून टपकन पाणी त्या शाईवर पडलं. उदयसिंह नावाच्या शाईवर पडलं आणि ती शाई पुसली, उदयसिंह पुसलं. हे शब्द पुसले उदयसिंहाचे. बाप एवढा कर्तृत्ववान होता, कदाचित ते डोळ्यातून पडणारे अश्रू सांगत असतील की महाराणा प्रताप, अरे एक तर तू शरण जाऊ नकोस, आणि शरण जायचं असेल तर माझं नाव पत्रामध्ये लावू नकोस. एवढं बापाला महत्व असतं महाराज. म्हणून बापाची ही परंपरा, वडिलांची ही परंपरा, येणारी परंपरा आपल्या मुलांनी सांभाळायची असते. तीच परंपरा या सानप परिवाराने सांभाळ परमार्थ केलाय. आमचे गोलूभाऊ असतील, या सानप परिवारातले सगळे मंडळी असतील, यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत महाराज. आपल्या वडिलांचं आपल्यावर खूप ओझं आहे. असंच एकदा तुकाराम महाराज पंढरपूरला वारीला गेले आणि वारीला गेल्यानंतर पांडुरंगासमोर उभे राहिले. पांडुरंग म्हणायला लागला, तुकारामा मी प्रसन्न झालो तुझ्यावर, तुझ्या वाडवडिलांची खूप मोठी सेवा माझ्याकडे आहे, मी ऋणी आहे तुझ्या वाडवडिलांमुळं, ऋणी करून ठेवलं पाहिजे देवाला. इच्छा आहे माझी, तू काहीतरी मागितलं पाहिजे. तुकाराम महाराज काय म्हणतात, देवा माझ्या वडिलाची ही रीत नाही की तुझ्या समोर मी झोळी पसरावी, जळोजिनी लाजिरवाणी भिक्षा पात्र अवलंबिने. माझ्या वडिलांपासून ही रीत नाहीये की मी तुला काहीतरी मागावं आणि ते तुम्हाला नंतर द्यावं, मी तुला काही मागणार नाही. अरे काय बोलताय तुकाराम महाराज, तुमच्यासाठी आम्ही वैकुंठ सोडून पंढरपूर मध्ये आलोय. ज्या सुखा कारणी देव वेळावला, या सुखा कारणी देव वेळावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, हा वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सदन, धन्य धन्य ते वैष्णव सदन, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण, ज्या सुखा कारणे देव वेळावला, या सुखा कारणे देव वेळावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. आम्ही वैकुंठ सोडून तुमच्या जवळ वैकुंठाला लाथ मारून भजन करण्याकरता आलो. तुकाराम महाराज काय म्हणतात, देवा तू तरी वैकुंठ सोडलं, तुझं घर सोडलं, आम्ही तर आमचं घर स्वतःच्या हाताने त्याला डबीची काडी लावून जाळलं. जाळोनी संसार बैसलू अंगणी, तुम्ही घर जाळलं. अरे मी माझी बायको सुद्धा सोडली. देवानी म्हणावं, मी लक्ष्मी डावलोनी केली परती, फेडून कौस्तुभ घेतला हाती. लक्ष्मीला डावलून परत सोडलं. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तो लक्ष्मीला डावलून सोडलं, अरे माझी बायको तर एक अन्न करता मेली, मला पत्ता सुद्धा नव्हता. देवासाठी घ्यावनी जोग, अवघा भोग ते जियला, अवघा भोग ते जियला, ते जियला. देवासाठी घेऊनी जोग, अवघा भोग ते जियला, अवघा भोग ते जियला, अवघा भोग ते जियला. असं कडाक्याचं भांडण सुरू होतं तुकोबाचं आणि देवाचं. देव म्हणायला लागला, मी हे सोडलं ते सोडलं. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, मी सुद्धा घरदार सोडलं, मी तुळशीपत्र घरादारावर ठेवलं. कडाक्याचं भांडण सुरू झालं. देव पुन्हा रागावले. देव पुन्हा म्हटले, तुकोबा हा देवा, जर तुला मला काही मागायचं नसेल तर आजपासून कीर्तनाला जायचं नाही, घरीच टाळ वाजवायचा. आजपासून वारी करायची नाही, घरीच बसायचं. आजपासून माझ्या दर्शनाला यायचं नाही, आजपासून माझ्या चरणाची सेवा करायची नाही. देवानी तुकाराम महाराजाला खडसावलं.
तुकाराम महाराज सुद्धा त्याच ताकदीनं म्हटले, देवा अरे तुझे चरण म्हणजे काय, तुझ्या बाप दाद्याची पेंड होय. माझ्या वडिलांनी तुझ्या पायाची चरण सेवा केली, पण तुझी चरण सेवा करण्याचा मला अधिकार वारसा हक्काने प्राप्त झाला. अभंगाचं पहिलं. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलाचे मेरा शिगा देवा, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलाची मिरासी गा माझ्या वडिलाचे मेरा शिगा देवा, माझ्या वडिलाचे मेरा शिगा देवा. तुझे चरण सेवा पांडुरंगा, रंगा पांडुरंगा, माझ्या वडिलांचे मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. हो तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, माझ्या वडिलाची मेरा शिगा देवा, मिरासी गा मेरा शिगा देवा. विठोबार कुमाई, हरे विठोबार कुमारी, विठोबार कुमाई. टाळी वाजवा, टाळी वाजवा. भजन करा, भजन करा. कुंडली गवरदार नित्यान देवा, पंढरीनाथ भगवान की जय. विठोबार कुमारी, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा किंवा साधावया. देवाची चरण सेवा केली आजपर्यंत, म्हणून तुकाराम महाराजांना अधिकार प्राप्त झाला. देवाचं कडाक्याचं भांडण सुरू झालं. देवासोबत भांडता आलं पाहिजे हो. पूजा अर्चा तर करतोच आपण, पण कधीतरी भांडता आलं पाहिजे. आपला अधिकार त्याच्यातून सिद्ध होतो. देवासोबत कोण कोण भांडलं हो? जनाबाई भांडल्या. अरे अरे विठा, अरे अरे विठा, अरे अरे विठ्ठल, अरे अरे विठ्ठल, अरे अरे विठा, अरे अरे विठा. अरे 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 विठ्या, अरे मूळ मायेच्या कारट्या, मायेच्या करट्या, मायेच्या कारट्या, मायेच्या करट्या. अरे 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 तुझी रांडरंडकी झाली, तुझी रांडरंडकी झाली, रांडरंडकी झाली, तुझी रांडरंडकी झाली. रांडरंडकी झाली तुझी, रांडरंडकी झाली, तुझी रांडरंडकी झाली, तुझी रांडरंडकी हो झाली. नाशिकनी चुडीलाली, विठ्या तुझे गेले बडे, तुला पाहून गाण रडे, तुला पाहून काळ रडे, उभी राहून अंगणी शिव्या देते दासगणी, उभी राहून अंगणी शिव्या देती दासगणी, उभी राहून अंगणी शिव्या देते दासगणी, उभी राहून अंगणी शिव्या देती दासगणी. शिव्या देते दासगणी. अरे विठ्या, हे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या,
शिव्या सुद्धा भांडवल असतात. भांडणाचं भांडवल म्हणजे शिव्या. जितक्या जास्त शिव्या येतात तितकं जास्त भांडण तडाख्याचं होतं. भांडत असताना शिव्या कमजोर आणि ढिल्या पडू नये. भांडायचं असेल तर शिव्याचा आपल्याकडं खूप खजाना पाहिजे. आणि त्या शिव्या जनाबाईकडे होत्या. भांडणही तसंच कडाक्याचं होतं. आता इथे किती सुंदर चाल बालूमामानी म्हटली आहे की नाही, म्हणून टाळ्या वाजवल्या आपण. चालही तशीच आवेशात पाहिजे. नाही तर अले अले विठ्या, तू टाळ ठेव खाली, खाली ठेव टाळ, खाली बसते. भांडणाला ताकद पाहिजे तेवढी. किती सुंदर चाल म्हटली बाळूमामानी. सुरुवात मी केली पण शेवट त्याने किती गोड केला. भांडणामध्ये तेवढा दम पाहिजे हो, आवेशात पाहिजे. हे मूर्खा, हे नालायका, असं भांडण नसतं, कडाक्याचं पाहिजे. ज्यावेळेस तुकाराम महाराज वैकुंठाला गेले, वैकुंठाला गेल्यानंतर एवढा राग आला होता तुकाराम महाराजच्या बंधूंना, कान्होबाला एवढा राग आला होता, एवढा राग आला होता. तुकाराम महाराजांचे बंधू कान्होबा महाराज देहूतल्या विठ्ठलाच्या जवळ गेले, मूर्तीच्या जवळ गेले आणि विठ्ठलाच्या मूर्तीला एवढ्या शिव्या घातल्या, एवढ्या शिव्या घातल्या. धिंद धिंद तुझ्या करीन चिंधड्या, विठ्ठला तुझ्या चिंधड्या चिंधड्या करून टाकील, तुझं मस्तक उडवीन, हे निनाव्या. असं बोलता बोलता त्या पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या मूर्तीला घाम आला. थरथर थरथर ती मूर्ती हालायला लागली. महाराज घाम सुटला होता. देवासोबत एवढं जवळचं नातं निर्माण झालं पाहिजे. समजायचं त्या दिवशी आपण खरी कीर्तनाचे अधिकारी आहोत, श्रवणाचे अधिकारी आहोत. भांडता आलं पाहिजे हो. गवळणी सुद्धा भांडत होत्या देवाला. तू राधा राणीला सोबत घेऊन गेलास, 5 मिनिटात देव येणार आहेत. आता राधा राणीला सोबत घेऊन गेलास, येत नाही सासून, नाना प्रकारचं आळवण केलं आणि मग राधा राणीलाच भांडत भांडत म्हणू लागल्या. सुन राधिका दुलारी तेरे श्याम का पुजारी हूँ मैं, द्वारिका भिखारी को पीड़ा है हमारी, हमें श्याम ना मिला, हमें श्याम ना मिला, हमें श्याम ना मिला. आजपर्यंत देव आम्हाला भेटला नाही. कडाक्याचं भांडण केलं महाराज. देवासोबत भांडता आलं पाहिजे. देवासोबत भांडले महाराज शास्त्र करणार. कुमारील भट्ट नावाच्या एका शास्त्रज्ञानी स्वतःचा देह पेटवावा. ज्ञानोबरायाने मधुकरी मागायला जावं, लोकांनी मधुकरी न देता अंगावर थुंकावं. तुकाराम महाराजांच्या अंगावर उकळतं पाणी लोकांनी टाकावं. जळे माझी काया लागला वनवा, धावरे केशवा माय बापा, धावरे केशवा माय बापा. माझं शरीर जळतंय रे देवा. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देवोनी मुक्त केला. संतांनी हे सगळं सहन केलं म्हणून संतांनी देवाला म्हटलं. तो कुबाराय बोलते, उपवास पारणे राखीला दारवंटा. मी उपवास केले, मी तुझं दार राखलं आणि संतांच्या देवाच्या घरचं आपण द्वारपाळ झालं पाहिजे. महाराज भुंकत भुंकत द्वारा आलो, भुंकत भुंकत द्वारा आलो, ज्ञान थारुळ्या बैसलो, संत द्वारी कुत्रा झालो, संत द्वारी कुत्रा झालो. संतांच्या देवाच्या द्वारपाळामध्ये रक्षण करण्यासाठी थांबलो आम्ही. म्हणून आजपर्यंत आम्ही उपवास केले, पारणे केले. आमच्या सगळ्या संतांनी अतोनास त्रास सहन केला. विठ्ठलपंत रुक्मिणी आईसाहेब देहांत प्रायश्चित्त घेतात. संतांना नाही तो त्रास समाजाने दिला. म्हणून उपवास पारणे राखीला दारवंठा, केला भोगवटा आम्हाला गे. आणि आमच्याकरता ही वाट सुखकर करून ठेवली. भोगवटा म्हणजे काय? आता भोगवडदार वहीवडदार असतात ना जमिनीचे, तसा आमच्याकरता ही वतनदारी आमची मिराशी वडिलांनी सांभाळलेली. आमच्यापर्यंत वारसा हक्काने ते आली. आम्ही भोगवडदार झालो, आम्ही तिचा भोग घेत आहोत. अत्यंत आनंद आहे याच्यामध्ये. एकाने प्रश्न विचारला, का हो तुकाराम महाराज, तुम्ही एवढं सगळं बोलायला लागले, नेमका तुमचा आणि परमार्थाचा संबंध तरी काय आहे? वंश परंपरा दसमी अंकिता, वंश परंपरा दसमी अंकिता, वंश परंपरा
शंभर बरा दास मी अंकिता ओ शंभर बरा दास मी अंकिता ओ शंभर बरा दास मी अंकिता वंश परंपरा दसमी अंकिता वंश परंपरा दसमी अंकिता वंश परंपरा दसमी अंकिता ओ शंभर बरा दास मी अंकिता ओ शंभर बरा दास मी अंकिता ओ शंभर बरा दास मी ओ शंभर बरा दास मी अंकिता ओ शंभर बरा दास मी अंकिता तुका मोकिलेला लाज नाही तुका मोकिलेला लाज तुका मोकिलेला लाज कोणा तुका मोकिलेला लाज कोणा तुका मोकिलेला लाज कोणा लाज कोणा लाज कोणा लाज कोणा माझ्या वडिलांची रसिका देवा माझ्या वडिलांची मी रसिका देवा माझ्या वडिलांची रसिका देवा तुका मोकली लाज कवना तुका मोकली लाज कवना तुका मोकली लाज कवना तुका मोकली लाज कवना ओ शंभर बरा दास मी अंकिता ओ शंभर बरा दास मी अंकिता माझ्या ओ शंभर बरा दास मी अंकिता ओ शंभर बरा दास मी अंकिता तुझी चरण सेवा पांडुरंगा चरण सेवा पांडुरंगा पांडुरंगा बेस कमी करा बेस पांडुरंगा 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 तुझी चरण सेवा गर्ग सारी निजा धनी पद मा बगा वर्ग सारी मा पद मा पद नि सा अरे गा गा रे गा मा गा मा पा मा पद द पद नि नि धनि सा नि द प म मा पद नि सा मा पद नि सा अरे निसा धनि पद मा प गा म रे ग सा रे सा मा पद नि सा मा पद नि सा मा पद नि सा तुका मोकलीत लाज कवना हॅलो 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 तुका मोकलीत 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 लाज कवना लाज कवना लाज कवना लाज कवना अरे तुका मोकलीत
मोगलीत लाज कवना लाज कवना लाज कवना ए तुका तुका मोगलीत आधी लाज कवना तुका मोगलीत लाज कवना सगळे सारे रे ग म प म प प द नि सारे ग रे ग म प म प द नि द नि सा नि द प म ग रे सा म प द नि म प द नि म प द नि सा म प द नि सा म प सारे ग रे ग रे दा नि दा म वर 1 2 3 4 म प द नि सा म प द नि सा म प द नि सा सारे ग रे ग रे दा नि दा म वर 1 2 3 4 म प द नि सा म प द नि सा म प द नि सा सारे ग रे ग रे दा नि दा म वर 1 2 3 4 म प द नि सा म प द नि सा म सारे दा रे दा रे दा रे दा रे दा रे दा सारे दा रे दा रे दा रे दा रे दा रे दा सारे दा रे दा रे दा रे दा एकदम बिजार पट म प द नि दा रे दा रे दा एकदम बिजार पट म प द नि दा रे दा रे दा एकदम बिजार पट म प द नि दा रे दा रे दा सारे दा रे दा रे दा रे दा रे दा सारे दा रे दा रे दा रे दा रे दा सारे दा रे दा रे एकदम बिजार पट म प द नि दा रे दा रे दा एकदम बिजार पट म प द नि दा रे दा रे दा एकदम बिजार पट म प द नि दा रे दा रे दा सारे दा रे दा रे दा रे दा रे दा सारे दा रे दा रे दा रे दा रे दा सारे दा रे दा रे दा रे दा एकदम बिजार पट म प द नि दा रे दा रे दा एकदम बिजार पट म प द नि दा रे दा रे दा एकदम बिजार पट म प द नि दा रे दा रे दा तुका मोकलीला लाज कोना तुका मोगलीका
तुका मोकली कलाज कोणा आ माझ्या वडिलाचे मिरज देवा माझ्या वडिलाचे बिरसे गदे मिरज देवा माझ्या वडिलाचे मिरज देवा 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 हा देवा वंश परंपरा दास मी अंकित तुका मोकलिता लाज कोणा तुको बराय बोलले देवा वंश आणि परंपरेने मी तुझा दास आहे अंकित आहे आणि तू असं आम्हाला डावललं आमचा अवहेर केला तर लाज आमची नाही लाज तुझी जाणार आहे एखादा माणूस एखाद्याचे अंकित असतो आता किती सुंदर साऊंड लागला आता एखाद्या गावात जर साऊंड लागला नाही तर लोक काय म्हणतील ती इजू महाराजांनाच आणलं होतं हो साऊंडच लागला म्हणतात साऊंड लागला आमचा भुजंग इथं फिक्स झाला टाळ्या वाजवा एकदा त्याच्याकरता तरी व्होल्टेज प्रॉब्लेम आहे एवढं प्रतिकूल वातावरण असून सुद्धा इतकं चांगलं नियोजन आमच्या गोलूभाऊंनी केलं किती सुंदर आवाज आहे पांडुरंग महाराजांचा अगदी षड्ज एका सेकंदात लागतो बघा बालू मामाने एवढी सगळी मंडळी काबीज केली अख्खा महाराष्ट्र मी काल कर्नाटकमध्ये गेलो कर्नाटकमध्ये बालू महाराजांनीच माझी तारीख घेतली होती काल कीर्तन केलं माझ्या पाठीमागं 10-15 लोक होते पण बालू मामांच्या पाठीमागं 50 पोरं होते का कारण की बालू मामाने लोकांची मनं जिंकली ज्याचा स्वभाव निर्मळ असतो ज्याचं मन चांगलं असतं आपोआप समाज त्याच्या पाठीमागं असतो आज तसाच समाज आमच्या गोलूभाऊंच्या पाठीमागं आहे महाराज कारण की त्यांनी हे सगळं जमवलं एकट्याचा नो हे खेळ परंतु त्यांनी हे सुद्धा बदलून टाकलं एकट्याचाच हा खेळ गोलूभाऊंच्या मुळे आज हे सगळे आलेले आहेत महाराज इथं तुम्ही पैसे दिले लय मोठे जमा झाले असं नाहीये फक्त गोलूभाऊंचं प्रेम आणि त्या प्रेमामुळं त्यांचा आजोबावरती असलेलं प्रेम या सगळ्या गुणीजनांना इथपर्यंत घेऊन आलं म्हणून पुन्हा एकदा या कीर्तनाच्या सेवेला आपण पूर्ण विराम देऊयात आपण सुद्धा अशीच वडिलांची परंपरा जोपासत परमार्थाला लागूयात ही भगवंताच्या चरणारविंदी प्रार्थना करूयात कीर्तनाच्या माध्यमातून सगळ्या गुणीजनांचं आज मला दर्शन होत आहे सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक कीर्तनाला पूर्ण विराम